नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी मनीषा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी वडा कसा बनवायचा ते सांगणार आहे, त्याची रेसिपी। हे पहा, त्याला सांडगं पण म्हणतात, सांडगे पण म्हणतात। हे पहा, हरभऱ्याची डाळ आहे। हे पहा, ह्या वाटीनं आपण चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ रात्री भिजत घातली होती। सकाळी स्वच्छ 2-3 पाण्याने धुतली आणि मुगाची डाळ ती पण रात्री भिजत घातली होती। ह्याच वाटीने आपण घेतलेली आहे, एक वाटी। तर आपण ती पण भिजत घातली होती रात्री, आता सकाळी स्वच्छ पाण्याने धुतली आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे। चला तर मग आपण करूया मिक्सरमध्ये ग्राइंड। एवढं बारीक केलेलं आहे, असं आपण आता असं करून दाखवून थोडी सगळी डाळ काढून घेतल्यावर मला सांगते त्याच्यात काय काय घालायचं। चमचा आहे, 1 चमचा जिरं, हे दीड चमचा चटणी घेतलेली आहे। आता मीठ तुमच्या चवीनुसार टाकायची, तुम्ही एवढी हळद टाकायची आहे। ओके, हे पाय ते सर्व आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे। आता हे पहा, आता ह्याच्यात लसूण, मीठ आवडीने चवीनुसार, हळद तुम्हाला दाखवले मी चमच्यानं, 1 चमचा जिरे मिक्सरमध्ये काढून घेतलेले, 1.5 चमचा चटणी, ही कोथिंबीर आणि हे मेथ्या आपण असं ह्याला बारीक करून टाकू ह्याच्यात। सगळं मिक्स करून वडा घालायला सुरुवात करू आपण। त्याला सांडगे पण म्हणतात। चला तर मग आपण ह्याला मिक्स करू। हे पहा, माझी मम्मी मिक्स करायली आहे। आपण मेथी टाकलेली आहे, लसूण, चटणी, जिऱ्याची पूड आणि मीठ आणि हळद चवीनुसार मीठ। आता आपण ह्याला सर्व मिक्स करून घेऊ। आता सर्व मिक्स झालेलं आहे, आपण आता ह्याला वडा घालायला सुरुवात करू।